या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। आम्हाला भांडायला येत नाही, त्यांच्यासारखं बोलायला करायला येत नाही हो आम्हाला। लई चालबाज लोक आहेत हो, ड्रामेबाज लोक आहेत। आम्हाला काय न्यायाने आम्ही त्याला विचारायला गेलो, पोरगी न्यायाने विचारायला गेलो तरी त्यांनी कुत्र्यासारखा हाकलला आम्हाला। प्रभाकर बंडी आणि मी मॅरिड आहे, पल्लवी राजेश महेश्वरम, आणि माझा भाऊ हरीश भास्कर बंडी त्यांनी आज का माहीत नाही पण फाशी घेतलेली ही न्यूज आलेली आहे। माझ्या वहिनीसोबत, सख्या वहिनीसोबत, वहिनीच्या बहिणीसोबत त्याचं रिलेशन होतं। तिचं नाव संध्या यादगिरी अलवाल आणि तिला अटक केल्याशिवाय त्यांच्या वडील यादगिरी अलवाल आणि त्यांची आई, त्याच्या आईचं नाव काय ग, अंबिका अलवाल, यांना तिघांना अटक केल्याशिवाय आम्ही आमच्या दादाला इथून घेऊन जाणार नाही। किती दिवसापासून घरातून गेले होते, काय आम्हाला 2 महिने बुधवारी नाईटला निघून गेला तो घरातून, गॅदरिंगला जातोय म्हणून गेलाय। घरात माझ्या बहिणीच्या मुलाचं गॅदरिंग होतं, तिकडं जाणार म्हणून सांगितलं तो, पण ॲक्च्युली घरात एक सांगितलं आणि त्यांनी गेला दुसरीकडे। आम्ही त्या रात्रीपासूनच शोध लावत आहे पण कुठंच नाही भेटला तो। आम्ही अक्कलकोटला पण फिरून आलो, पूर्ण अक्कलकोट, नाही भेटला तो आम्हाला। त्यांच्या घरी गेल्यानंतर, मुलगी मागायला गेल्यानंतर त्यांनी काय म्हणाले, काय आम्ही नाही देणार एवढंच बोलले त्यांनी। 3-4 वेळा नाही भेटलं म्हणून, पंचांग नाही जुळलं म्हणून त्यांनी असं बोलले, पण ॲक्च्युली त्यांनी, त्याची आई पण माझ्या भावासोबत फिरली त्या मुलीला घेऊन। हे सर्व आधी करताना त्यांना नाही कळालं का नाही द्यायचं आहे म्हणून त्यांना। कधी गेलो होतो त्यांच्या घरी, मंगळवारी गेला, मंगळवारी सकाळी गेले होते त्यांच्या घरी। बुधवार त्यांनी घरातून, मंगळवारी त्यांच्या घरी गेला। आमचे 2 नंदा त्यांनी आहेत, आमचे जाऊची बहीण त्यांनी, आमचे मालक आणि परत आमचं धीर त्यांना घेऊन गेलं। 5-6 जण गेलो नीट बसला केलं, पाणी दिलेत, नाही घेतलं आम्ही, आम्हाला काही हे नव्हतं, जाऊ दे म्हणून बसला बोलवायला होते ना, संध्याला बोलवा तुम्ही म्हणताना, आम्ही आई वडील जिवंत असेपर्यंत संध्याला त्याच्यासमोर आम्ही आणत नाही। कशाला आणत नाही? तेव्हा फिरताना वाटलं नाही का तुम्हाला, ते फिरताना मी डबा बांधून बाटलो का तिला, असं म्हटलं त्यांनी वडील। अशी छाती मारून तुम्हाला देत नाही मी, पंचांग जुडला नाही, एका मुलीला दिलाव, दुसऱ्या मुलीला देऊन आम्ही फाशी घालायचं नाही आम्हाला। आता आमच्या मुलाला फाशी घातलाव का तुम्ही? तेवढं विचारल्यावर केल्यावर तरी ते गडी माणसं म्हटले तर तसं नाही भाऊजी। आता त्यांनी तेवढं हे पुढच्या स्टेपला गेलेत त्यांनी। आता आम्ही दोघं नवरा बायकोसारखं आहे म्हणताना तुम्हाला कळायला पाहिजे ना। आमचे मालक म्हटले त्याला, त्यांच्या वडिलांना, बावा अट्ला कादू ఇప్పుడు నువ్వు ఆ పిల్లకి ఇస్తావు, ఇచ్చినాక ఆడ ఇంటికి పోయినాక ఆ పిల్ల మంచి ఉంటుంది, దానికి ఏమన్నా టార్చర్ పెట్టేసేసి ఆడ ఎట్లా ఉంటుంది ఆ విచారతోని మేము ఇవాళ మీకు అడగంకి వచ్చినాం మేము ఇంటికి, తరి నువ్వు బావ మాది విచార చేస్తలేవు। ఏ పో అప్ప, నడువు కదా నీకు, నడు నువ్వు బయట పైలట్ నుంచి शेवट నుంచి ఒక్కటే చెప్తున్నా నీకు, బయటకు నడువుन राणी, तमाशा जेमకొచ్చిరా మా ఇంటికి। म्हणजे मुलगा हे होत आहे, जाऊ दे त्याचं डोकं हे झालं, जाऊ दे बाबा, पाय पण पडते म्हटले त्याच्या। ए ले माक इच्छडले नी काल मोक्तन बीर बैठक कोणरी, काल मोक्तन बैठक होरी, कुत्र्यासारखं हाकलला त्यांनी, तरी पण उभारला मी त्याच्याकडं। जाऊ दे, पोराचं डोकं हे होईना हो, काय करता मग, पाया पडलं तरी ते पोरगा जिवंत झाला असता। त्याचं शेवटचं एकच इच्छा होती, त्या पोरीला माझ्या समोर बसवा, ते बाबा बसवलाच नाही। त्यांनी असं ओढलं त्याला, अरे वलू ఏ మంటలేరా వద్దురా, వాళ్ళు ఏమంటలేరు వా म्हणून आमचं धीर असं ओढला तर నేనేమన్నా చేసుకుంటా, నేనేమన్నా చేసుకుంటा म्हणून बसला हो। त्या दिवशी पूर्ण ते मंगळवारी डिप्रेशनमध्येच होता, रात्री कधी झोपला काय माहीत नाही। परत बुधवारी सकाळी किती वाजले, 10-11 वाजले, 12 वाजले, ते आमचे पाहुणे आले ते 11 वाजता। मी म्हटलं अरे लेव रावल सुटालो चिंडू, उठ म्हटले, पाहुणे आले तू उठ थोडं म्हणताना त्यांचे काका ब्लँकेट काढले तरी त्यांनी उठला नाही।
परत नंतरनं 12:30ला ते जाऊन त्याला रागवून करून आंघोळ कर म्हणताना तेव्हा 12:30ला आंघोळ केला त्यांनी. 12:30ला आंघोळ करून त्यांची मम्मी जेव जेव म्हणताना 2-4 घास काहीतरी खाल्ला बघा. 5:30ला जे शाळा सुटलं ना, आमच्याकडे तिथं शाळा आहे, ते शाळेचे पोरी आले तर त्याच टायमाला त्यांनी गाडी घेऊन असं गेला. मी ते आरिश ओतून ना म्हटले. हां म्हटला, ते आमचे जवळ होते त्यांनी. हां वंदी श्रीगंधी गॅदरिंग उन्नदी कर्णिक नगर की आडकी ओतून आत्ता म्हटलं. बरं म्हटलं. गॅदरिंग झालं 10 10:30. आम्ही 9:30 वाजल्यापासून फोन करायला. आमचे मालक 9:30ला केलेत, उचलला. 10ला 9:30ला केला. 9:30ला केल्यावर गॅदरिंग लावून ना श्रीगंधी म्हटला. बरं म्हटलं, गॅदरिंगमध्ये आहे म्हणतं जाऊ देते, डिप्रेशनमध्ये आहे थोडं, ते गाणे ते ऐकलं की थोडं हे होतं, ते मन डायवर्ट होतं म्हणून बसलो आम्ही. जाऊ दे, गेलं तर गेलं म्हणून. परत 10 वाजता परत फोन आमच्या जावईला फोन केले. हरिशाड कोचिंडा म्हणताना ले तर रालेडू वडू म्हटले. रालेडू म्हणताना मग आम्हाला थोडं टेन्शनच आलं, कारण डिप्रेशनमध्ये होतं पोरगं, काहीतरी करेल म्हणून आम्ही तेच. तरी दुपारी त्याला म्हटले होते, मंगळवारी संध्याकाळी आल्यावर आमचे धीर त्यांनी सर्वजण बसलं. असं नाही रे, आपण दुसरी मुलगी करू तर. मला एकटीशीच राहायचं आहे, एकटीशीच होतो मी, एकटीशीच राहायचं आहे मला 4 चौघं नको, मी करून घेणार नाही, स्पष्ट म्हटला त्यांनी. नसतं रे, लोक आता किती फिरायलेत करायलेत रे, जाऊ दे म्हटले. नाही ऐकला हो पोरगा, नाही ऐकला, अजिबात नाही ऐकला बघा. त्यानंतर तुम्ही बेपत्ता झालेली देखील तक्रार हो ना, तेच ना, हो दाखल केलेलं आहे बघा. ते 10 वाजता केलं आम्ही. आता 10 10:30 वाजले, फोन उचले ना, स्विच ऑफ व्हायला मोबाईल स्विच ऑफ व्हायला म्हणताना आम्हाला टेन्शनच आलं, कारण डिप्रेशनमध्ये होता पोरगा. त्यांनी नाही म्हटले तर पोरगे फक्त त्याचं शेवटची एकच इच्छा होती, तिच्या तोंडून मला ऐकवा, फक्त तिच्या तोंडून मला ऐकवा. तिने मला प्रॉमिस केली, मी तुझ्याशिवाय बाबा कोणाला करून घेत नाही म्हटली तिने. त्याच्यामुळं त्या प्रॉमिससाठी तिच्या घरापर्यंत 4 वेळा गेला आम्ही. 4थ्यांदा त्यांनी कुत्र्यासारखं हाकलला आम्हाला, कुत्र्यासारखं. हां, मागणी काय असणार आहे? काय मागणी आहे? मागणी काय नाही, तेवढंच आमच्या त्या पोरीवर गुन्हा दाखल त्यांच्या आई वडिलावर, त्या पोरीवर. परत ती पोरगी परत तसं करणार नाही, तसं तिने आयुष्यभर. ही पोरगीच नाही, कुठली पण पोरगी असं पोराला फसवणार नाही. हां, काय ते कायदेशीर गुन्हा करायला पाहिजे. नाहीतर मी जाते आता त्या पोरीला काय तर करून येते त्या मंडपमध्ये जाऊन. हां, लग्न आहे का? हां, लग्न आहे, त्याच्या भावाचं लग्न आहे आज. त्याच्यामुळे बघा तिथं बसली तिने, धिंगाडा घालायली तिने. माझा पोरगा गेला इथं, कोण आणून देणार त्याला? तेवढं सांगितलं हो त्याला, जाऊ दे रे, ती नाही दुसरी रे म्हणताना बायोडेटा काढलं. पोरगीला पत्रिका पण आहे हो, आलं एक स्थळ पण आलंय, आरिशा आलंय रे मंगळवारी तिथून झाल्याबरोबर अर्धा तासमध्ये बायोडेटा काढलं. बुधवारी सकाळी पत्रिका पण आलंय एक. हरिशा टीचर उन्नदरा टीचर आहे तिने, बघा किती चांगलं आहे, एवढं शिकलेली पोरगी आहे, एवढं सुंदर आहे. जाऊ दे रे, गेलं तर गेली म्हटली. खाली इथं आम्ही बोलायला, आमच्या साहेबांनी मी बोलायला, वरून ऐकायला त्यांनी. हां, आमची काकू करते का काय परत दुसरं लग्न? झालं 5:30 वेळेला गेलेला, आलाच नाही. हां, आलाच नाही. 10:30ला फोन 10:30 झाले, 10:30 11:15ला काहीतरी फोन स्विच ऑफ झालं. आणि आम्ही रात्रभर हिंडतच, आमचा मुलगा, आमचे दिन कोण येईल त्यांनी सर्वजण हुडकायले तर पोरगी म्हटली, मोठे मम्मीला सिनेमाला जातो म्हटला ना त्यांनी. जाऊ दे, 9 ते 12 गेला असेल त्यांनी, 12च्या पुढं तर येईल म्हणून. 12 वाजले, 12:30 वाजले, 1:30 वाजले, अरे सकाळचे वाजले. हां, आज म्हणजे बघा, आम्ही परवा गुरुवारी अक्कलकोटला जाऊन फिरून आलो. ते लास्ट लोकेशन अक्कलकोटला काहीतरी दाखवलेत म्हणताना अक्कलकोट पूर्ण कार घेऊन सर्व फिरून आलो. दोघं इकडं दोघं तिकडं सर्व हिंडून आलो, बघून आलो. तिथं नाही भेटला, आलो परत घरी. परत आज काय म्हटले तर काय आम्हाला आमचे मालक रात्रीपासून म्हणाले तर गाणगापूरला जातो. वंदना प्रभाकर बंडी, मी, माझा मुलगा, जाऊचा मुलगा, 2 नंबर जाऊचा मुलगा आणि मोठ्या जाऊच्या सून, त्यांचीच बहीण, स्वतः तिनेच माझ्या पोराला आज असं केली. किती त्यांच्या 3दा गेलो आम्ही त्यांच्या घरी मागायला. पोरगं एवढं ते 6 वर्षापासून चाललंय म्हण त्यांचं. बरं जाऊ दे बाबा, आम्हाला 2 महिने झालं कळायलं.
जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको करू नको म्हणून फोन बंद ठेवलेत. फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलं आहे. फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला घरात सर्वांना सांगितलं हे असं मॅटर आहे, आम्ही या लॉजला गेलो, आम्ही त्या लॉजला गेलो, तिच्याबरोबर आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो. आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली, त्याचे पैसे सर्व यूज केली. आमची मोठी सून तिने पण सत्यानाश केली, त्या पोराला यूज केली आणि दुसऱ्याला परत बघायले तिला परत दुसऱ्याला पण बघायले त्यांनी आता त्याला यूज केली. संध्या यादगिरी अलवाल या पोरीनं माझ्या मुलाचा जीव घेतला. आता तिला काय केल्याशिवाय मी राहणार नाही. कोण काय करते बघते मी, बघते. त्यांचं आज लग्न आहे त्यांच्या घरात, त्यांचं आग लावल्याशिवाय राहणार नाही मी. पहिला त्यांच्यावर असं पोरी परत पुन्हा एकदा असं पोरी करू नये पोरांना, म्हणजे ते काहीतरी उपयोग करावं ते कायद्याने त्या पुरीला काहीतरी करावं, म्हणजे दुसरी पोरगी परत एकदा त्या पोराशी तसं करणार नाही. एवढं शिकलेला पोरगा त्याचं माइंड तेवढं हे केली तिने. संध्या अलवालवर गुन्हा दाखल केला. आम्ही इथून बॉडी अजिबात घेऊन जाणार नाहीच. काय व्हायचं ते होऊ दे. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.